रंगतदार स्पर्धा ही गाजणार। तुफानी बल्ला जोरदार हल्ला, कोण जिंकणार आहे ते नामदार चषकाचा मजबूत किल्ला। आतिषबाजी चौकार आणि षटकारांची एक धमाकेदार सुरुवात। लोणी प्रीमियर लीगची जोश जल्लोष उत्साहात क्रिकेटचा खेळ असा हा रंगला। नव्या जोमात नामदार चषकाचा सोहळा थाटला। शब्दाला जागणारे, लोकांसाठी जगणारे, सामाजिक कार्याचा ऊर्जा स्रोत असणारी, सर्वांना हवेहवेसे वाटणारे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ लोणी खुर्द आयोजित भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम लोणी प्रीमियर लीग अर्थात नामदार चषक 2026 आलेल्या तमाम संघांचे, संघ मालकांचे, खेळाडूंचे, मान्यवरांचे आणि क्रिकेटमध्ये जाण आणणाऱ्या क्रिकेट प्रेमी रसिकांचे मान्य शरदराव आहेर पाटील व मान्य योगेश आहेर पाटील उर्फ बंटी सर यांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत, दमदार स्वागत। आली 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 लोणी प्रीमियर लीग नामदार चषक, नामदार चषक। सन्माननीय SP दादा आहेर पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतंय। मनापासून त्यांचं स्वागत। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळला जातोय, मिड ऑफ मध्ये फिल्डर आहेत, बॉलला अडवतात, तिकडे धाव मिळणार नाही। निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला तिकडे होत असताना पाहायला मिळते। महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्यविधाते राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रपरिवार लोणी खुर्द यांच्या वतीने आयोजित लोणी प्रीमियर लीग मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। सन्माननीय रविराज दिगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। SP दादा आहेर पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत। विनंती असणार आहे आपण मुख्य मंचावर येऊन स्थानपन्न व्हावं। दोन संघात एकमेकांच्या विरुद्ध आहेत। पहिलं षटक घेऊन अय्यूब शेख, फुलर लेंथवर चांगला चेंडू इकडे प्रस्तुत करण्यात आलाय। लेंथ बॉलचा वापर इकडे श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली। पहिल्या ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि पहिल्या ओव्हर नंतर धावा फलकावर 6 धावा। अय्यूबने खूप चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हर मध्ये। षटक क्रमांक 2 ला सुरुवात होते। स्ट्रायकर एंड कडे संभाजीनगर जिल्ह्यातील आयकॉन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये राहुल जोनवाल, आणि राहुल जोनवाल यांनी रिव्हर्स अटेम्प्ट केलाय। गोलंदाज अनिकेत काळे यांचं भव्य स्वागत केलंय आणि मैदानाच्या आतमध्ये राहुल जोनवाल यांनी अनिकेत काळे यांना सांगितलंय, आइए आपका स्वागत है। फटका असा धुवाधार हा मारला षटकार। भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार। रिव्हर्स अटेम्प्ट केला आणि बॉलला प्रेक्षकांमध्ये फेकून दिलं। अनिकेतच्या विरुद्ध आक्रमण, फुल टॉस, त्याला फक्त दिशा दिली आहे आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय। नो बॉल आणि त्यावर हा शानदार चौकार। कॉम्पिटिशनला माझ्या पुढे नाही चालत डांगडिंग, पाहुणी मोका हा मारला चौकार। श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार। फ्री हिटची संधी आता राहुल जोडवाल यांच्यासाठी असणार आहेत। अनिकेत काळे पुनरागमन करतील का ते देखील आपल्याला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। धावा फलकावर 17 धावा। वाह, चांगला चेंडू यावेळेस मात्र लेंथ बॉल आणि ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर ठेवलाय। एक धाव तिकडे पूर्ण केली जाणार आहे। फ्री हिटच्या चेंडूवर अनिकेत काळे यांनी फलंदाजाला बंदिस्त ठेवलं। एक धाव तिकडे पूर्ण। नगरचे सिक्सर किंग म्हणून या परिसरामध्ये त्यांची ओळख आहे। शिर्डी प्रीमियर लीग सातत्याने गाजवत आलेले आहेत। आज लोणी प्रीमियर लीग मध्ये देखील आपण त्यांना पाहतोय। ओहो, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट। या ओव्हर मध्ये अल्ताफ शेख यांचं सुद्धा भव्य स्वागत करण्यात आलंय। मी अगोदर उल्लेख केलाय, छत्रपती संभाजीनगरचे सिक्सर किंग आणि सिक्सरच्या बॉलवर सिक्सर ठोकतायत।
फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. रडार मध्ये बॉल मिळाला, स्लॉट मध्येच बॉल मिळाला आणि तुम्ही जर राहुल जोंडवाल यांच्या तोंडासमोर बॉल टाकला तर मग बॉल शोधून तुम्हाला आणावा लागेल आणि तेच बघायला मिळालं. लांब लचक षटकार. परत एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक. ओ हो यावेळेस मात्र चूक झाली आहे. प्रयत्न चांगला केला होता परंतु तिकडे हातात बॉल शेवटच्या क्षणी निसटला आणि राहुल जोंडवाल यांना एक जीवदान इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. धाव मिळणार नाही. पुढे पण अल्ताफने सुद्धा केलं होतं. मोठा फटका इकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. शिर्डीवरून आमचे अकबरबाई शेख ते सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही स्वागत. त्यांच्या समवेत त्यांचा सगळा मित्रपरिवार. मी अगोदर उल्लेख केला ना, राहता तालुका असू द्या, संगमनेर असू द्या, श्रीरामपूर असू द्या, राहुरी असू द्या, आजूबाजूच्या तालुक्यामधून प्रेक्षक पत्र स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. युट्यूब वरून देखील अनेक प्रेक्षक आनंद घेत आहेत. यावेळेस लेंथ पर्यंत जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अल्ताफने डब्बा थोडासा मागे खेचला, एक पाय पुढे टाकत मागचा पाय थोडासा वाकवत स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु यशस्वी नाही झाले. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. ही मॅच महत्वाची आहे कारण दोन्ही संघांनी या अगोदर एक पराभव पाहिलेला आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघांना जिंकावं लागणार आहे. जो जिंकणार त्याचं आव्हान आज टिकणार आहे. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर पंचांनी हात खोललेत. गोलंदाजाला दंडित केले. क्रिकेटचा नियम क्रमांक 22 चा वापर. इट्स अ वाईट बॉल. एक अतिरिक्त धाव इकडे मिळते आणि अतिरिक्तच्या साह्याने धावफलकामध्ये होतोय बदल. धावफलकावर 32 धाव आपल्याला बघायला मिळतात. सेव्हनएस लाईव्हच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर निश्चितच खूप चांगलं टेलिकास्ट होत आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना घर बसल्या खूप चांगल्या मॅचच्या पाहण्याचा अनुभव येतोय. यावेळेस बॅकफुटला जाऊन बॉलला खेळले. फिल्डर मिड ऑफ वरून येत आहेत. त्यांच्या थोडासा अवक्या बाहेर बॉल एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर येत आहेत. एक धाव पूर्ण केले जाणारे निलेश गायकवाड इंटरेस्टेड होते धाव घेण्यासाठी. राहुल जोंडवाल यांनी नकार दिला. एकच धाव तिकडे मिळते आणि एकच्या साह्याने धावा फलकामध्ये होताना बदल आपल्याला पाहायला मिळेल. 33 धावा धावा फलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. महेश बागे पाटील यांच्या वतीने निलेश गायकवाड यांनी जर 30तून आपल्याला खेळताना बघायला मिळत आहेत. अमित तांबे आलेत बॅटिंगसाठी तर षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी करण्याकरिता अयूब शेख यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलेला आहे. ठाणे जिल्ह्यातील कासार वडवलीचे सुपरस्टार ब्रँड ऑफ कासार वडवली त्यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये काय बॉलिंग केली होती अयूब शेख यांनी सुप्रीमो ट्रॉफी मध्ये केलेली फलंदाजी, सुप्रीमो ट्रॉफी मध्ये बनवलेलं अर्धशतक ते सुद्धा चर्चेचा विषय राहिलं होतं. आणि आता लीग फॉर्मॅट मध्ये आयकॉन म्हणून अयूब शेख यांना सुद्धा प्रचंड मागणी आहे आणि आज ते ठाणे जिल्ह्यातून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आलेत. कासार वडवली गावातून लोणी गावामध्ये आलेले आहेत आणि तेच आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 4 ला सुरुवात होते. आयकॉन विरुद्ध आयकॉन हा संघर्ष या ओव्हर मध्ये. स्ट्रायकर एंडला राहुल जोंडवाल. विकेट करण्याचा प्रयत्न तिकडे केला होता. स्क्वेअर लेग वरून फिल्डर मारायच्या वेगात बॉलवर येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला मिळालं. एकच धाव मिळते. दुसरे धावेचा प्रयत्न कुठलाही तिकडे होणार नाही. एकच्या साह्याने धावा फलकामध्ये छोटासा बदल. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा अयूबने चांगली गोलंदाजी केली होती. 6 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये देखील पहिला बॉल वेगात आणि पुढे ठेवला होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न राहुल जोंडवाल यांनी केला होता. प्रॉपर कनेक्शन नव्हतं झालं. स्क्वेअर लेग वरून फिल्डर आले. बॉलला उचललं, फेकलं. एक धाव पूर्ण झाली आणि एकच्या मदतीने धावा फलक 39 आकड्यावर. 2 खेळाडू माघारी परतल्यानंतर बॅटिंग पॉवर प्लेचा खेळ मागच्या ओव्हरमध्ये संपला. आता क्षेत्ररक्षण खुललंय. थोडासा वेगळा प्रयत्न अमित तांबेचा यावेळेस यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. या वर्षी आपण बघितलं तर शिर्डी प्रीमियर लीग मध्ये देखील प्रभावित केलं होतं अमित तांबे यांनी आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतात. PCMC पुणे परिसरातील कालेवाडी परिसरातील अमित तांबे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्स केला जातोय. बिटवीन द गॅप बॉलला खेळलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर वरून फिल्डर बॉलवर आलेले आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे सुहास खुडे यांचा. धाव घेण्याचा प्रयत्न अमितने केला होता परंतु राहुल जोंडवाल यांनी नकार दिला. म्हणतात ना मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक आणि तो इकडे ब्रेक व्यवस्थित वेळेवर लागलाय. नाहीतर मग एखादी दुर्घटना घडली असती. एक धाव येते पूर्ण. एकच्या मदतीने धावा फलकावर धावा 40. लोणी प्रीमियर लीग नामदार चषक. राहता तालुका हा क्रिकेटचा बाले किल्ला आहे असंच म्हणावं लागेल कारण प्रत्येक महिन्यामध्ये आपल्याला अनेक मोठ्या स्पर्धा तालुक्यामध्ये पाहायला मिळतात. डे नाईट सुद्धा अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आता राहता तालुक्यामध्ये आपल्या भेटीला येऊ लागलेल्या आहेत. फुल टॉस. गोलंदाजाचा फुल्ली लॉस. राहुल जोंडवालचा तडाखा. नाद करती काय यावंच लागतंय.
फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. हमसे पंगा बहुत महंगा. षटकार इकडे मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केला जातोय. धावा फलकावर 46 धावा. फुल टॉस मिळाला होता आणि फुल टॉस बॉलला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. षटकार आलेला आहे. त्यावेळेचा बॉल मनगडाच्या साह्याने वळवला. मिड विकेट मध्ये बॉलला खेळला. फिल्डर साहिल येतात बॉलवर. एक धाव तिकडे पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. धावा फलकावर 47 धावा. चांगली बॅटिंग अमित तांबे यांनी आतापर्यंत प्रभावित केलेलं आहे. परंतु आता राहुल जोंडवाल यांच्या जोडीने मात्र मैदानाच्या आतमध्ये एक चांगल्या टोटलकडे जाण्याचा निर्धार केलाय. परंतु दुसऱ्या बाजूला अयूब शेख यांना देखील पलटवार या ओव्हरमध्ये करावा लागणार आहे. धावा फलकावर 47. षटक क्रमांक 4चा खेळ तो आता अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. पहिला डाव सुरू आहे. मॅच महत्वाची आहे. डू ऑर डाय. वाह, खूप चांगला स्ट्रोक. गोलंदाजाच्या वेगाचा उपयोग केलाय. अमित तांबे यांनी बॉलला फक्त दिशा दाखवली आणि एक शानदार चौकार वसूल केलाय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. धाव फलकावर खरं तर आपल्या महाबळेश्वरमध्ये अध्यक्ष मॅडम चषक ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न झाली आणि अध्यक्ष मॅडम चषक महाबळेश्वरच्या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं तर त्या स्पर्धेमध्ये 3 चेंडूंवर 3 षटकार जर लागोपाठ अनिकेत काळेने खेळले तर त्यांच्यासाठी सन्माननीय शरदभाऊ आहेर पाटील यांनी अर्ध्या तोळ्या सोन्याची अंगठी बक्षीस ठेवलं होतं आणि अनिकेत काळे यांनी 3 बॉलवर 3 लागोपाठचे षटकार ठोकले होते आणि शरद भाऊंनी ते पारितोषिक त्यांना अर्ध्या तोळ्याची सोन्याची अंगठी महाबळेश्वरमध्ये त्यांना गिफ्ट दिली होती. मिड विकेट मध्ये बॉल राहुल जोंडवाल यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषेच्या पलीकडे षटकार. फटका असा धुवाधार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. पण मागच्या 3 ओव्हरचा विचार जर केला म्हणजे मागच्या ओव्हरमध्ये मला वाटतं दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्यावेळेस अनिकेत काळे आले होते त्यावेळेस त्यांच्या पहिल्या बॉलवर सुद्धा षटकार आला होता. ज्यावेळेस अल्ताफ शेख गोलंदाजी करण्यासाठी आले तिसऱ्या ओव्हरमध्ये त्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर सुद्धा राहुल जोंडवालने षटकारच खेळला होता. चौथ्या ओव्हरमध्ये सुद्धा 5व्या ओव्हरमध्ये म्हणजे या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवर षटकार आलेला आहे. फुल टॉस बिटवीन द गॅप बॉलला खेळलाय. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये शोधली यदरी आणि राहुल जोंडवाल यांनी फटका खेळलाय. लय भारी. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौकार. फुल टॉस चेंडू इकडे मिळालाय आणि त्याच्यावर चौकारही आलाय. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची आतली कडा कव्हर पॉइंटमध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा छोटासा बदल आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. धावा फलकावर 62 धावा. एका बाजूला राहुल जोंडवाल आणि त्यांच्या जोडीला अमित तांबे या 2 फलंदाजांनी संघाचा डाव सावरलाय. तर राहुल जोंडवाल 38 धाव्यांवर नाबाद आहेत. 9 धाव्यांवर अमित. त्यावेळेस स्पाइट यॉर्करचा प्रयत्न केला होता. त्याला फक्त दिशा दाखवली आणि बॉल राहुल यांनी चांगल्या पद्धतीने अडवला देखील. एकदा पूर्ण होते आणि एकच्या मदतीने धावा फलक पुढे जात आहे. 5 ओव्हर पूर्ण झाल्यात आणि 5 ओव्हर नंतर साई सूर्या 11 लोणी 73 धावा. 2 खेळाडू बाद. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव करण्याची धुरा. पाच ओव्हर इकडे पूर्ण झाल्यात. 6व्या ओव्हरला सुरुवात होते आणि 6वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी अल्ताफ शेख तयार होत आहेत. हॉटेल साई छत्रचा सर्व आमचा स्टाफ या ठिकाणी आलेला आहे. त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे.
6वं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज अल्ताफ, स्ट्रायकर एंडकडे राहुल जोंडवाल. ओहो, या ओव्हरची सुरुवात सुद्धा षटकाराने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, उंचच उंच आणि लांबच लांब हा षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणीत षटकार. जो शौक रखते हैं उड़ने का वो खौफ नहीं रखते गिरने का. आणि तेच राहुल जोंडवाल आपल्या बॅटिंग मधून दाखवत आहेत. प्रत्येक ओव्हरची सुरुवात ही मोठ्या फटक्याने करतायत. यावेळेस देखील फुलर लेंथवरचा बॉल त्याला स्लाइस केलं, फक्त दिशा दिली, खराब फिल्डिंग आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार इकडे प्राप्त केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा फलंदाज राहुल जोंडवाल आणि टीमला. चौकार 4. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा फुलर लेंथवरचा बॉल त्याला दिशा दिली आणि क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलं. चौकार आला. राहुल जोंडवाल 49 धावेवर नाबाद आहेत. पाहुयात या स्पर्धेतलं 3रं अर्धशतक आणि आजच्या दिवसातलं दुसरं पूर्ण होणार का. त्यावेळेस व्हाईट यॉर्करचा प्रयत्न करण्यात आला होता, पंच आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पण सुरुवात खूप चांगली राहिली होती गोलंदाजी करणाऱ्या संघाची. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. व्हाईट बॉलचा इशारा आला. अतिरिक्त धाव, धावा फलकावर 84 धावा. फुलर लेंथवरचा बॉल लॉंग ऑफ मध्ये उडवलाय, परंतु तिकडे फिल्डर आहेत सुहास कुळे यांनी झेल पकडलाय आणि 49 या धावसंख्येवर राहुल जोंडवाल यांना परतावं लागतंय. परंतु मित्रांनो, राहुल जोंडवाल यांची बॅटिंग आवडली आहे का? बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या राहुल जोंडवालसाठी. जरी अर्धशतक पूर्ण झालं नसलं, परंतु त्यांनी खेळलेले लांबच लांब षटकार हे कायम आठवणीत राहतील. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची टाळी.